देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 54 लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं हुडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार, त्या सत्यात उतरवलेलं आहे। मराठा समाजावरचे यापूर्वीचे सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठीमागे घ्यायचं शासनानं ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो। खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत। भुजबळांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या वेळेला शासन कुठली घोषणा करत असताना त्या ठिकाणी इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देतंय त्यावेळी तुम्ही मंत्रिमंडळातील एक सहकारी आहात, तुम्ही खरं म्हणजे संयम ठेवला पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलता कामा नये, अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर करून देणार नाही। खरं म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला गालबोट लावण्याचं तिने काम करू नये। एकनाथजी शिंदे हे सर्व समाजासाठी सर्वसमावेशक काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं होतं दसरा मेळाव्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल आणि त्यातला पहिला टप्पा आज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण देखील मागे घेतलेलं आहे। खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आज